नाम। एक, दो, एक साथ राष्ट्रगान शुरू करेंगे। शुरू कर। अधिनायक जय भारत भाग्य विधाता जाव सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। जय हिंद श्रीमान। आपके संदेश के बाद वर्ण विसर्जन की अनुमति चाहता हूँ। परेड विश्राम। हर करम अपना करेंगे हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए
हम वतन हम नाम है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ सर्व शिक्षक आणि प्राध्यापकांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो. काढल्या खुर्च्या? ठीक आहे. बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्याचं जे सूत्र आहे, रयतेचं राज्य ही संकल्पना ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित झाली ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये या संविधान सभेमध्ये भारतरत्न लोकमहर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा सुद्धा समावेश होता. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 166 बैठका आणि 308 सदस्यांच्या स्वाक्षरीने हे नवीन संविधान तरतुदीनुसार संविधान सभेनुसार भारताची नवी संसद बनली आणि भारतीय लोकशाही प्रधान असा हा देश आणि त्या देशाच्या नागरिकांसाठी आणि सरकारसाठी अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे आजच्याच दिवशी प्रतिबिंबित करण्यात आली. त्या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहे. असं हे प्रजेचं सर्वसामान्यांचं हे राज्य असलेलं हे प्रजासत्ताक राज्य म्हणजे आजचा हा 26 जानेवारी. आजच्या या दिनी मी प्रजासत्ताकाचे या सोहळ्याचे विशेष पाहुणे डॉक्टर महेंद्र मेढे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. वक्तव्याच्या आधी मी आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर नितीन चांगोले सर, आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर प्रकाश तायडे सर, आपल्या परीक्षा विभागाचे सन्माननीय सदस्य डॉक्टर उमेश कडू सर, आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भिसे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यापीठाच्या अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. एक गौरवशाली दिवस आपण म्हणूया, कारण भारतीय प्रजासत्ताकाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि प्रजासत्ताक असणं म्हणजे काय हे आपण त्या देशातल्या नागरिकांना विचारा की जे स्वतंत्र झाले आहेत पण प्रजासत्ताक झाले नाही. जेव्हा मी रिपब्लिक या शब्दाचा अर्थ डिक्शनरी मध्ये तपासला तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, व्हॉट इज मीन बाय द रिपब्लिक. रिपब्लिक मीन्स द नेशन्स in which the government is elected by the representatives of the people. ज्या देशामध्ये त्या देशातलं सरकार हे लोकांद्वारे निवडल्या जातं. मित्रांनो, जगामध्ये असे अनेक देश आहेत जे स्वतंत्र झाले परंतु प्रजासत्ताक झाले नाही. याचा अर्थ काय तर त्यांना त्या नागरिकांना ती शासन व्यवस्था निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला नाही. रशियाच्या नागरिकांना विचारून बघा प्रजासत्ताक म्हणजे काय, चीनच्या नागरिकांना विचारून बघा प्रजासत्ताक म्हणजे काय, बाजूच्या नेपाळला विचारा की त्यांची संविधान सभा गठीत झाली आहे का. आणि म्हणून या जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून भारतीय राज्यघटनेने
ही संधी आपल्याला दिली, म्हणून आपण प्रजासत्ताक आहोत. आणि म्हणून आजच्या दिवसाचं महत्व विद्यार्थी मित्रांनो खूप आपल्या या इतिहासामध्ये गौरवशाली असा एक दिवस आहे. कारण आपण सरकार निवडतो. आज या प्रजासत्ताक दिनाची जी निर्मिती झालेली आहे, ज्या संविधान सभेच्या माध्यमातून याची निर्मिती झालेली आहे, ज्याचा उल्लेख आताच डॉक्टर राजेश मिरगे सरांनी केला, की या संविधान समितीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या संविधान सभेने काम केले. ज्या भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांनी या देशाच्या संविधान सभेचं प्रेमबल लिहिलं, उद्देशिका. आणि उद्देशिकातलं जे पहिलं वाक्य आहे ते आजच्या गणतंत्र दिवसाच्या संदर्भात आहे. या देशाच्या इतिहासामध्ये 2 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. शाळेच्या काळामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा आपल्यामध्ये एक रूढ असं म्हटलं गेलं की आज 15 ऑगस्ट आहे ना, आज 26 जानेवारी आहे. परंतु आम्हाला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा फरक कळतो का? 15 ऑगस्टला आम्ही स्वातंत्र्य झालो. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आणि स्वतंत्र झाल्यानंतर हा देश इंग्रजांनी ट्रान्सफर ऑफ पॉवर्स केलं, सत्तेचं हस्तांतरण केलं. आणि ते हस्तांतरण कोणाकडे केलं? ते काही जमीनदारांकडे केलं का? ते काही भांडवलदारांकडे केलं का? की राजेशाहींकडे केलं? हे आपल्या संविधानकर्त्यांची दूरदृष्टी होती की ते ट्रान्सफर ऑफ पॉवर ब्रिटिशांनी वी द पीपल ऑफ इंडियाकडे केलं. आणि म्हणून आजच्या दिवसाचं महत्व आहे. जेव्हा मी संविधान सभेचं कामकाजाचा अभ्यास केला, आपल्याला माहिती आहे की आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, या देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख या संविधान सभेचे सन्माननीय सदस्य होते. आणि संविधान सभेमधली त्यांची भाषणं, त्याचा छोटासा उल्लेख आजच्या दिव्य मराठीमध्ये आलेला आहे. एलिमिनेशन ऑफ कास्ट, फंडामेंटल राईट्स, वेलफेअर ऑफ पीझंट्स अँड फार्मर्स, पार्लमेंटरी डेमोक्रेसी यासारख्या महत्वपूर्ण विषयांवर भाऊसाहेब देशमुखांनी संविधान सभेमध्ये आपले विचार मांडले. आणि संविधानाच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्वाचं योगदान डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांचं राहिलंय. आता एक दिल्लीला एक संस्था आहे जी पार्लमेंटरी लीगल रिसर्च म्हणून संस्था आहे, PLS. त्यांनी असं संशोधन केलं की आपल्या संविधानामध्ये जे कामकाज चाललं त्याच्यामध्ये कोणाचा सहभाग किती होता. आणि त्या संस्थेच्या निष्कर्षानुसार पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर भाऊसाहेबांचा क्रमांक या संविधान सभेच्या कामकाजामध्ये लागला. 6000च्या वर शब्द, 6700च्या वर शब्द भाऊसाहेब देशमुखांनी आपल्या भाषणांमध्ये वापरले. हे सगळं डेटा एनालिसिस आता यायला लागलं. आणि म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात की या देशाच्या संविधानाच्या निर्मिती करणाऱ्या संविधानकर्त्याच्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकत आहात. आणि म्हणून आपल्यासाठी हा गौरवाचा दिवस आहे. रिपब्लिक असणं म्हणजे काय हे जेव्हा मी थोडस, आता आम्ही रिपब्लिक मॅच्युअर्ड रिपब्लिक आहोत, तुम्ही यंग रिपब्लिक आहात. आणि यंग रिपब्लिकला सहज वाटतं की मी देशाचा नागरिक झालोय. परंतु मित्रांनो, 18 वर्ष पूर्ण झालेले मतदार अजूनही 18 वर्षाच्या वरची जस्ट ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे त्यांनी अजूनपर्यंत मतदार म्हणून नोंदणीच केली नाही. हे अतिशय दुर्भाग्य आहे. काल जी आकडेवारी आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाने दिली
की आपल्याकडे तरुणांचं मतदार होण्याचं प्रमाण कमी आहे. हे खूप गंभीर गोष्ट आहे बरं. तुम्ही त्याला सहज घेऊ नका. यू आर नॉट ओनली द वोटर्स, यू विल बी द सिटीजन्स ऑफ अवर इंडिया. तुम्ही भारताचे नागरिक, सुजाण नागरिक होणार आहात. आणि म्हणून प्रत्येकाने 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी मतदार म्हणून आपलं नोंदणी केली पाहिजे. या संविधान सभेने, या प्रजासत्ताकाने आम्हाला काय दिलं? दोनच मुद्दे ठेवतो आणि मी आपली रजा घेतो. मला प्रजासत्ताक असण्याच्या 2 गोष्टी प्रामुख्यानं तुमच्या समोर ठेवायच्या आहेत. या प्रजासत्ताकामध्ये इक्वॅलिटी आहे, समानता आहे. आमच्या गावामध्ये शेतामध्ये काम करणारा शेतमजूर असेल, शेतकरी असेल, त्याचं मत आणि या देशाचा सर्वोच्च श्रीमंत जो कोणी असेल, अंबानी, अदानी, त्याचं मत, याला समान व्हॅल्यू आहे. हे आपल्या प्रजासत्ताकाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ते अनेक देशांनी दिलेलं नाहीत. आपल्या देशामध्ये सुद्धा 1947च्या आधी ही व्यवस्था नव्हती. जे भारतीय संविधानाने इक्वॅलिटी ऑफ वोट्स दिलेलं आहे, हे जरा समजावून घ्या. आणि म्हणून आपल्या मताचं मूल्य समजावून घ्या. कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी अशिक्षित असेल, कोणी संशोधक असेल, या सगळ्यांचं मत सारखंच असतं. आणि म्हणून हा मताचा अधिकार आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण प्रजासत्ताक आहोत. बिकॉज वी इलेक्ट द गव्हर्नमेंट ऍट ऑल लेवल्स. मग ते कॉर्पोरेशन्स असेल, तुमच्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल. बिकॉज वी इलेक्ट द गव्हर्नमेंट. दिस इज द सायलेंट फीचर्स ऑफ अवर रिपब्लिक्स. आपलं रिपब्लिक असण्याचं हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय, गेल्या 75 वर्षाच्या भारताच्या प्रजासत्ताकाच्या इतिहासामध्ये अनेक सरकार आली आणि खूप मोठ्या बहुमतांनी आली, ज्याला पाशवी बहुमत म्हणतो आपण. आणि जेव्हा जेव्हा त्या सरकारांनी नागरिकांचे मूलभूत हक्क नाकारले किंवा संकुचित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सरकार कितीही बलाढ्य असेल तर ते सरकार बदलवण्याचं काम इथल्या प्रजेने केलं, इथल्या भारतीय जनतेने केलं. हे आपल्या भारतीय प्रजासत्ताकाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून असं म्हटलं आता, डेमोक्रेसी इट इज फॉर द ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. भारतातली अनेक सरकारं बदलवण्याचं काम इथल्या प्रजेने केलं. आणि जेव्हा तुम्ही इतर काही राज्यांचा विचार करता, प्रजा कशी सक्षम असायला पाहिजे प्रजासत्ताक देशामध्ये, हे आपल्याला दिसून येतं. तामिळनाडू असेल, केरळ असेल, राजस्थान असेल, या प्रदेशामध्ये तर त्या राज्यातली जनता दर 5 वर्षांनी सरकार बदलवतो. म्हणजे प्रजासत्ताकामध्ये आपली भूमिका किती महत्वाची आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय संविधानाने जे आपल्याला, मी मगाशीच म्हणालो की उद्देशिका दिली, ही उद्देशिका अतिशय महत्वपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये या राज्याचं वैशिष्ट्य दिलंय की आपला देश कसा आहे. आपला देश समाजवादी आहे, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, आपला देश लोकशाही मानणारा देश आहे, ज्याच्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता निर्माण करण्याचं या उद्देश पत्रिकेमध्ये नमूद केलेलं आहे. आपल्याला सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्रस्थापित करायचा आहे. आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण कुठला धर्म, विचार, अभिव्यक्ती, विश्वास आपण कशावर ठेवावा, या पद्धतीचं स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिलं आहे. म्हणून प्रजासत्ताकामधला नागरिक कसा असावा हे आपल्या संविधानानं आपल्याला सांगितलं. आणि म्हणून एक शेवटची गोष्ट सांगतो की जेव्हा संविधानाची निर्मिती होत होती, हे संविधान प्रजासत्ताक होण्याची प्रक्रिया तुम्ही एक विद्यार्थी म्हणून अभ्यासलं पाहिजे. जेव्हा संविधान सभेची निर्मिती होत होती
तेव्हा एक महिला सदस्या श्रीमती दुर्गाबाई यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की या देशातली जर माध्यमं भांडवलशाहीच्या हातात गेली तर जनतेचे प्रश्न ही माध्यमं कशी मांडणार. हे सुतोवाच त्या महिलेने त्या काळामध्ये केलेलं होतं. संविधान सभेमध्ये किती दूरदृष्टीची लोक होती. भाऊसाहेब देशमुख असा म्हणाले की ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये जर लोक संविधान साक्षर नसले तर ही कोणाच्या हातात जाईल हे काही सांगता येत नाही. आणि तोच धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितला की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी ही काही जन्मजात मिळत नसते. इट शुड बी कल्टिवेटेड अमंग्स द पीपल ऑफ द इंडिया. आणि म्हणून आपण या प्रजासत्ताकाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी संविधान साक्षर व्हावं अशी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. शिक्षकांनी ह्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या दीर्घकाळापासून मुख्य आहेत, प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अध्यक्ष असून त्यांचं राजकीय आणि सामाजिक जीवन सुद्धा अत्यंत वृद्धिंगत करण्याचं काम त्यांनी केलं आहे. राजकारणामध्ये जाऊन सुद्धा 80% समाजकारण करावं आणि 20% राजकारण करावं या हेतूनं सामाजिक सेवेसाठी सातत्यानं त्या तयार असतात. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचा अतिरिक्त कार्यभार, त्याचप्रमाणे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विविध प्रकारचे शोध निबंध, विविध प्रकल्प राबवण्याचं काम केलं असून सुजाता सबाने मॅडम यांनी काउन्सिलिंगचं काम, समुपदेशन, विद्यार्थिनींच्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या अंतर्गत विविध प्रकल्प राबवण्याचं आपल्या कारकिर्दीमध्ये दीर्घकाळ काम केलं आहे. त्याचबरोबर यावर्षी महाविद्यालयावर अनेक संकटं आली. त्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे सर आणि डॉक्टर सुजाता सबाने मॅडम यांनी संयुक्तिकपणे मोहीम राबवली. त्याचवेळी अनेकदा त्यांच्यावरती अनेक अडचणी आल्या, त्यांच्यावरही अनेक आरोप झाले. पण त्या वैयक्तिक आरोपापेक्षाही महाविद्यालयाची प्रतिमा आणि संस्थेची प्रतिमा ही चांगली राहावी यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. अशा संघर्षशील योद्धा असणाऱ्या आणि विविध उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांचं सक्षमीकरण होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर सुजाता सबाने मॅडम यांना आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं उत्कृष्ट शिक्षक म्हणून घोषित करत आहोत. मी माननीय प्राचार्य आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांना सन्मानपत्र आणि त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवान्वित करण्यात यावं. डॉक्टर सुभाष भावंडे सर
हे सक्रियपणे आपल्या महाविद्यालयाच्या विविध उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग राहिला असून शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक हे पद सांभाळताना हजारो विद्यार्थ्यांची खेळाडू म्हणून नवनिर्मिती करण्याचं ऐतिहासिक काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं आहे. विविध शोध निबंध, विविध प्रकल्प त्यांनी राबवले असून डॉक्टर सुभाष गावंडे सरांचं सर्वात महत्त्वाचं नाव जर कोणत्या क्षेत्रात घेतलं जात असेल तर ते संघटन क्षेत्रामध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शारीरिक शिक्षण संचालकाची मोड बांधण्याचं काम त्यांनी केलं असून नुटा या संघटनेमध्ये अगदी आपल्या विद्यार्थी दशेपासून त्यांनी सक्रिय काम केलं असून नुटाच्या विविध कार्यामध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित विशेषतः मॅरेथॉन दौड जी आपण घोषित केली, मशाल रॅली केली, जे खूपच मोठं काम होतं ते काम मात्र त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण केलं असून यामुळे या मॅरेथॉन दौडमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आपल्या महाविद्यालयाला नाव मिळालं आणि आपली प्रतिमा उंचावली. त्यांच्या या शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं जे विविध प्रकल्प आहेत त्यात असणारी सक्रिय भूमिका आणि संघटनेमध्ये असणारी सक्रिय भूमिका आणि महाविद्यालयाची प्रतिमा आन बान शान आणि युथ फेस्टिवल हा सर्वात मेगा इव्हेंट होता की ज्या इव्हेंट बद्दल कुणालाच वाटत नव्हतं की आपण यशस्वी करू, ती धुरा त्यांनी सांभाळली आणि आम्हाला सर्वांना सोबत घेतलं. त्याबद्दल त्यांना आपण उत्कृष्ट शिक्षक म्हणून आज त्यांची घोषणा करतो आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना आजचा पुरस्कार घोषित करावा, त्यांना प्रदान करावा. मी जसं बरोबर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि आम्हा सर्व बहुजनांचे आधारस्तंभ डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि ज्या संविधानामुळे आपल्याला भारतामध्ये स्वातंत्र्यापेक्षाही चांगल्या प्रकारचं उत्तम जीवन जगता आलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना नमन करून आज 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या महाविद्यालयातील विद्यापीठावर कार्यरत असलेले सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये या सर्वोच्च ज्या प्राधिकरण आहेत विद्यापीठामध्ये त्यावर काम करणारे सर्व सन्माननीय प्राध्यापक, विशेषतः बाहेरून पेक्षा याच महाविद्यालयाचे जे होते पण आज अतिथी म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर प्रकाश तायडे सर, डॉक्टर किशोर फुले सर. मी महाविद्यालयाचे प्राध्यापकांचं नाव यासाठी घेत नाही की फार लांबलचक यादी आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी मित्रांच्या माहितीसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा मॅक्झिमम कारभार आपल्या महाविद्यालयाचेच प्राध्यापक चालवतात. ही तुमच्या माहितीसाठी विशेष आनंदाची बाब आहे. सिनेट सदस्य आहेत, मॅनेजमेंट काउन्सिल आहेत, चांगल्या सरांना आपण बोलवण्यात आलं. तुम्हाला माहित आहे की शिवाजी शिक्षण संस्थेचा कार्यभार हर्षवर्धन देशमुख आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी चालवतं, तसं विद्यापीठाचा कारभार म्हणजे तुमचा कारभार विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने असे चांगले सर सुद्धा आपल्या चालवतात. तर हे सर्वच सन्माननीय प्राध्यापक, उपस्थित सर्वच प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने NCC विद्यार्थी, मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आणि सरांनी संविधान समितीच्या संदर्भात, संविधानाच्या संदर्भात आणि प्रजासत्ताकाच्या संदर्भात अतिशय सविस्तर अशा प्रकारची माहिती महेंद्र मेटे सरांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे विविध उपक्रम, कार्यक्रम आपण सातत्याने घेत असतो. या उपक्रमामधलाच एक उत्कृष्ट उपक्रम जो आताच आपण इथे पार पाडला, असे उत्कृष्ट प्राध्यापक, उत्कृष्ट प्राध्यापिका, ज्युनियर कॉलेजची सुद्धा तीच मोहीम आपल्या महाविद्यालयामध्ये आपण सुरू केलेली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण पुरस्कृत करतो. आणि कालच NSSचा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा कॅम्प आपल्या महाविद्यालयाचा पार पडला. मी NSSच्या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा सर्वांच्या समोर इथे कौतुक यासाठी करतो की काल आपल्या मॅनेजमेंटचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य हे जेव्हा कॅम्पवर कालच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झाले आणि सालोरा गावातील जे नागरिक आहेत
ते प्रामुख्याने फार मोठ्या संख्येने उपस्थित झाले. जवळपास 200 ते 250च्या वर तिथले नागरिक आणि तिथल्या महिला उपस्थित झाल्या आणि अक्षरशः गहिवरून येण्याचा प्रसंग मी अनुभवला. तिथल्या लोकांनी उत्स्फूर्त अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या विद्यार्थ्यांसंदर्भात व्यक्त केल्या आणि सन्माननीय पुजदेकर साहेब आणि बनसोड साहेबांनी असं घोषित केलं, जी घोषणा करताना मलाही आनंद होत आहे की शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयापैकी 1 नंबरचा कॅम्प जर कोणता झाला असेल तर आपल्या महाविद्यालयाचा झाला. आणि तो मी सुद्धा अनुभवला. 4 दिवस मी त्या कॅम्पवर गेलो. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एवढी शिस्त, एवढं संघटन आणि उत्कृष्ट कार्य त्या सालोरा गावामध्ये पार पाडलं. मी सर्व प्राध्यापकांना सुद्धा विनंती करेल की एकदा सालोरा गावात नक्की भेट द्या. आणि हा प्रोजेक्ट कोणता होता, विद्यार्थ्यांकरता अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट. त्या गावातील स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण आणि त्या स्मशानभूमीमध्ये शेततळे आणि त्या स्मशानभूमीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी इतक्या चांगल्या म्हणी लिहिल्या की तिथे कोणीही गेल्यानंतर आपल्या जीवनाचा सार आपल्याला नक्की कळेल आणि आपण त्याच्यातून काहीतरी बोध घेऊ आणि उत्तम अशा प्रकारचे जीवन जगण्याकरता आपल्याला प्रेरणा मिळेल. म्हणून पुन्हा तुमचं कौतुक करतो. मित्र, महाविद्यालयाच्या विकासासंदर्भात मी मागच्या वर्षी बोललो होतो. या वर्षी तर जवळपास इतका विकासाचा आढावा वाढला की ते अर्धा तासाचं भाषण होईल, एवढे प्लॅन माझ्याकडे आहेत. मी तेवढं वाचण्यापेक्षा, आज जास्त भाषण केल्यापेक्षा आपल्या महाविद्यालयाचे सर्वच बाबीचा, सर्वच विभागाचा विकास हा अद्वितीय आहे, अद्भुत आहे. खूप प्रकारची सर्वांनी प्रगती केलेली आहे. विद्यार्थ्यांची सुद्धा प्रगती त्याच्यामध्ये आहे. आपल्या महाविद्यालयाचे यावर्षी विद्यार्थी मेरिट सुद्धा जवळपास सिनियर कॉलेजचे 16 मेरिट्स आहेत आणि ज्युनियर कॉलेजचे 15 मेरिट्स आहेत. असे 31 मेरिट आपल्या महाविद्यालयामध्ये अकॅडमिक क्षेत्रात आहेत. जवळपास 16 कलर कोट आपल्या महाविद्यालयाला मिळालेले आहे. 19 कलर कोट आपल्या महाविद्यालयाला मिळालेले आहे. विविध भागाचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेलेले आहेत, राज्य स्तरावर सुद्धा गेलेले आहेत. त्यानंतर नेटशेट सुद्धा बऱ्याच विभागाचे विद्यार्थी झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांना सेवेची संधी सुद्धा उपलब्ध झालेली आहे. कुमारी पायल आणि संतोष शिशेकर तलाठी या पदावर सुद्धा त्या विराजमान आहेत. तर मी पुन्हा शेत सांगतो की सर्व हा अहवाल वाचण्यापेक्षा तुमची प्रगती सर्वांच्या तुमच्या समोरच आहे आणि जे विद्यार्थी गुणानुक्रमे वर आलेले आहेत त्यांचा आपण फार लगेचच आपल्या महाविद्यालयाचं जेव्हा स्नेह संमेलन आपण आता घोषित करू, गावंडे सरांची कडे जबाबदारी आहेच ती. त्यानंतर डॉक्टर राजेश मुरगे आणि त्यांचे सर्व सहकारी हे उत्तम अशा प्रकारचा, आदर्श अशा प्रकारचं स्नेह संमेलन आपल्या महाविद्यालयामध्ये लगेच आपण फेब्रुवारीच्या 1st वीक किंवा 15 फेब्रुवारीच्या आत इथे घेऊ. त्या दिवशी विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा पहिला कार्यक्रम असेल. नंतर तुमच्या कलागुणांना वाव जो देता आला आम्ही तो देण्याचा प्रयत्न करू. महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून आणि प्राध्यापकांच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त या महाविद्यालयामध्ये सेवा कशा मिळतील हा सातत्याने प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्याचाच परिपाक म्हणून आपल्या महाविद्यालयाला नुकतंच मे मध्ये A ग्रेड हे नामांकन सुद्धा मिळालेलं आहे. ही महाविद्यालयाची मोठी उपलब्धी आहे आणि मागच्या CGPA पेक्षा आपला CGPA सुद्धा वाढलेला आहे. मी कालही बोललो, माणसाच्या विकासाचे मापदंड तेच असतात. माणूस असो, व्यक्ती असो, संस्था असो, कॉलेज असो, आपण काल काय होतो, आज काय आहो आणि उद्या काय असू, याचा फरक जेव्हा आपण जाणवतो आणि तो फरक जेव्हा आपण फील करतो आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल जेव्हा करण्याचं काम करतो तो विकास खऱ्या अर्थानं असतो. आणि आपल्या महाविद्यालयाचा प्रत्येक घटक हा विकासाच्या संदर्भात अतिशय अग्रशील आहे, याचा मला अत्यानंद आहे. विद्यार्थ्यांसह काल आमची तमन्ना नावाची मुलगी संपूर्ण गावामध्ये ऍक्ट्रेस झाली, अक्षरशः ती हिरोईन झाली. तिचा सर्व अनुकरण विद्यार्थी करत होते, तसेच बाकी विद्यार्थी सुद्धा आहेत. तर अशा प्रकारच्या उत्कृष्ट आदर्श विद्यार्थ्यांनी घडाव्यात या महाविद्यालयामधून. कारण भाऊसाहेबांचे पहिलं महाविद्यालय आहे. भाऊसाहेबांच्या पहिल्या महाविद्यालयामध्ये जबाबदारी सुद्धा आपली खूप जास्त आहे. आपल्या महाविद्यालयाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारची प्रत्येकाची वागणूक आपल्या या महाविद्यालयात असली पाहिजे. आणि मागील काही कालखंडामध्ये काही संकट सुद्धा आपल्या मधावर आले, आपल्या सर्वांना माहिती आहे. अर्थात हे साहजिक असतं की जेव्हा असं म्हटलं जाते की आपण बरेचदा ऐकतो की जेव्हा
आंब्याच्या झाडाला खूप चांगले आंबे येतात तेव्हाच गोटमार होत असते आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासात काही व्यत्यय येत असतात. त्यामध्ये डॉक्टर सबाने मॅडम, गावंडे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मला साथ दिली आणि त्यातून आपण बाहेर पडलो आणि याहीपेक्षा अजून चांगल्या प्रकारे प्रगती करू आपण. मी गावंडे सरांचे आणि सबाने मॅडमचे सुद्धा पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.